सन 2023 ते 24 मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी भाग घेऊन पीक विमा काढला। मात्र त्या योजनेच्या शेतकऱ्यांना पुरेसा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारले। वरोरा तालुक्यातील शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी आंदोलनाची भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात हमारी मांगे पुरी करो म्हणत आंदोलन उभारले। मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन पीक रोगाने तसेच रब्बीमधील चणा, गहू या पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले होते। या संबंधात कंपनी व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही। तसेच कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याबाबत संबंधित तालुक्यातील जवळपास 9 ते 10 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे सोयाबीन आणि कपाशीची एकाच दिवशी तक्रार केली असून त्या दिवशी पाऊस नाही हे कारण दाखवून कपाशीची तक्रार रिजेक्ट करण्यात आली। पण त्याच दिवशी तक्रार पंचनामा झालेल्या काही शेतकऱ्यांना कापूस या पिकाची पीक विमा रक्कम मिळाली आहे असा प्रश्न किशोर डुकरे यांनी उपस्थित केला आहे। आपण याअगोदर पण पुष्कळ वेळा आंदोलन केलेले आहे। या अगोदर पण पुष्कळ आंदोलन केलेले आहे। पण या झोपी गेलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी पुन्हा एक आंदोलन करायला लागलं आणि जर पुन्हा नाही भेटलं तर पुन्हा अनेक वेळा आपण आंदोलनच करू। पण आपण जोपर्यंत शेतकऱ्याला 100% पुरेपूर लाभ भेटणार नाही तोपर्यंत स्वस्त मी बसणार नाही। आज आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे ज्या पीक विमा संदर्भात विषय आहे तो आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीची ऑनलाईन तक्रार केलेली होती। एकाच दिवशी सोयाबीन आणि कपाशीची ऑनलाईन तक्रार केली असून त्यानं जाणून बुजून कपाशीची तक्रार रिजेक्ट मारलेली आहे। म्हणजे या कंपनीला शेतकऱ्यांना पैसे देणं जड चाललेला आहे, हा आमचा आरोप आहे। दुसरी आहे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा म्हणजे 2024च्या काही शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रारी केलेली आहे, अजूनही त्याची पंचनामे केलेले नाही। 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांना येलो मोजा आलेला होता त्या शेतकऱ्यांना कलेक्टरच्या अधिसूचनेनुसार फक्त 25% रक्कम मिळालेली आहे। ते 80 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा एकूण चंद्रपूर जिल्ह्याला सोयाबीनच्या या पिकासाठी 202 कोटी रुपये भेटणार होते। त्याच्यापैकी सेकंड टप्पा फक्त 62 कोटी भेटलेला आहे, तो पण 29 तारखेला वाटप करणार होते। पण तो पण सरकारने कुठं वापस घेतलेला आहे का? शेतकऱ्यांना जो आता नवीन दिलेला आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना 5000 रुपये म्हणून भीक देणार होते त्यासाठी पण तो निधी त्याने तिकडे वर्त केलेला आहे का? त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना तो पण निधी मिळालेला नाही। तसंच शेतकऱ्याचा जी आर असताना शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपयाच्या वरती रक्कम देण्यात यावी, पण मात्र कंपनीने काही शेतकऱ्यांना अल्पशी मदत दिलेली आहे जे 55 रुपये 75 पैसे आहे। या संदर्भात कंपनीकडे त्या संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रारी केली असून अजूनही त्याच्यावर काहीच केलेले नाही।